नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. लास्ट लेक्चरला आपण जॅकॉबी इटरेशन मेथड चालू केली होती. त्याच्यातला एक क्वेश्चन आपण कंप्लीट देखील केला होता. आज आपण जॅकॉबी इटरेशन मेथडचा सेकंड प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय दिलाय बघा. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय जॅकॉबीज मेथड. ओके. आणि आपल्याला परत एकदा तीन इक्वेशन दिलेली आहेत. आपण काय करतोय पहिल्या स्टेपमध्ये तर या जी काही तीन इक्वेशन दिलेत त्याच्यापासून काय करतोय परत एक तीन इक्वेशन तयार करत असतात. ज्याच्यामध्ये पहिलं इक्वेशन असतं x इज इक्वल टू, सेकंड इक्वेशन असतं y इज इक्वल टू आणि थर्ड इक्वेशन असतं ते z इज इक्वल टू. चला तर करूयात आपण ते इक्वेशन्स तयार. चेक करा. पहिलं इक्वेशन आपल्याला काय दिलंय 15x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 18. यात जर बघितला तर x चा कोएफिशियंट सर्वात मोठा आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्या इक्वेशन पासून काय तयार करता येईल, एक नंबरचं इक्वेशन म्हणजे ते x इज इक्वल टू चं इक्वेशन तयार करता येईल. आपण पहिला काय करूयात, ऍज इट इज पहिलं इक्वेशन लिहून घेऊयात. काय दिलं इक्वेशन 15x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 18. ओके. x चा कोएफिशियंट मोठा आहे त्यामुळे ही टर्म जी काय असणार आहे 15x ती या बाजूला लेफ्ट हँड साइडला ऍज इट इज राहील. इक्वल टू चं साइन सुद्धा असं आहे असंच राहील. हा 18 जो काही आहे तो सुद्धा राईट हँड साइडचा ऍज इट इज. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे प्लस 2 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर त्याचं काय होणार आहे, साइन चेंज होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, मायनस 2 आहे आणि प्लस झेडचं देखील काय होणार आहे, मायनस झेड. आता बघा 15 आणि x मध्ये कोणताच साइन नसतंय म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे आपण x इज इक्वल टू काय तयार करतोय 18 मायनस 2y मायनस झेड. आणि हे जे काय मल्टिप्लायचं 15 आहे ते राईट हँड साइडला गेलं तर कशाला येणार आहे, डिवाइडला. म्हणजे आपलं हे काय मिळालं, x इज इक्वल टू इक्वेशन मिळालं काय आपल्याकडं 18 मायनस 2y मायनस झेड अपॉन 15. चेक करा बरोबर आहे का, 15x ओके 18 आहे असा प्लस 2 ओके बरोबर लिहिलंय. ज्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, एक नंबरचं इक्वेशन तयार झालंय. आता चेक करा सेकंड इक्वेशन मध्ये कोएफिशियंट कोणाचा मोठा आहे, x चा कोएफिशियंट 3 आहे, y चा 6 आहे आणि z चा काय 25. म्हणजे z चा इथं कोएफिशियंट आपल्याला मोठा आलेला दिसतोय. पण आपल्याला सेकंड इक्वेशन तयार करत असताना कोणतं लागतंय, y इज इक्वल टू. त्यामुळे आपण पहिला थर्ड इक्वेशन चेक करूया. थर्ड इक्वेशन मध्ये चेक करा, x चा कोएफिशियंट 2 आहे, y चा 20 आहे आणि z चा काय आहे 3 आहे. त्यामुळे आपण काय करूया, त्याच्यामध्ये जे काय थर्ड इक्वेशन जे काय दिलं होतं त्यांनी ते आपण काय करूयात ऍज अ सेकंड इक्वेशन म्हणून राईट करूयात. इथे लिहायचं कोणतं, आता थर्ड इक्वेशन लिहायचं आहे. का लिहितोय का तर याच्यामध्ये हा जो काही y चा कोएफिशियंट आहे तो आपल्याला काय दिसतोय, मोठा दिसतोय. आणि याच्यामध्ये कोणता कोएफिशियंट मोठा आहे, z चा. ठीक आहे. त्यामुळे z चं पहिला न लिहिता मी कोणतं लिहितोय, थर्ड इक्वेशन, ज्याच्यापासून आपल्याला काय करता येईल, y इज इक्वल टू जे काय असतं ते आपलं सेकंड इक्वेशन तयार करता येईल. ओके. थर्ड इक्वेशन काय चेक करा, आपल्याकडे 2x प्लस 20y मायनस 3z इज इक्वल टू 19. आता इक्वेशन कसं तयार करायचं तुम्हाला माहिती आहे, y बरोबर. आता y ची टर्म y चा कोएफिशियंट मोठा असल्यामुळे 20y आहे असं राहील इथं लेफ्ट हँड साइडला. इक्वल टू चं साइन आहे असं 19. हा प्लस 2x इकडे आला तर मायनस 2x आणि मायनस 3z काय होणार आहे, प्लस 3z. ओके. आणि आपल्याला y इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं आहे म्हणून मल्टिप्लायचा 20 कशाला येणार आहे, या साइडला डिवाइडला. लिहिलेलं बरोबर आहे का, एकदा चेक करा. काय असणार आपल्याला इथं डिवाइडला काय असणार आहे 20. ओके. हे आपलं कोणतं इक्वेशन तयार झालं, आता सेकंड इक्वेशन. पण आपण सेकंड इक्वेशन तयार करताना कोणत्या इक्वेशनचा यूज केला होता, 3 नंबरच्या इक्वेशनचा यूज केला होता. कारण काय होतं, त्याच्यामध्ये y चा कोएफिशियंट मोठा होता. आता आपण काय करूयात, सेकंड इक्वेशन जे राहिलं होतं ज्याच्यामध्ये आपला z चा कोएफिशियंट मोठा आहे त्याला लिहून घेऊयात. काय इक्वेशन आपल्याकडं 3x मायनस 6y प्लस 25z इज इक्वल टू 22. ओके. आणि आता इथं आपल्याला 25z चा कोएफिशियंट मोठा असल्यामुळे 25z लेफ्ट हँड साइडला ऍज इट इज राहील आणि या बाजूला राईट हँड साइडला काय होईल 22 ऍज इट इज प्लस 3x काय होणार आहे, मायनस 3x आणि मायनस 6 काय होणार आहे, प्लस 6y. आपल्याला z इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं आहे. z इज इक्वल टू हा मल्टिप्लायचा 20 कशाला येणार आहे, इथं राईट हँड साइडला आला तर कशाला येणार आहे, तर डिवाइडला येणार आहे. ओके. आपल्याला काय मिळालं, z इज इक्वल टू 22 मायनस 3x प्लस 6y अपॉन 25. इक्वेशन नंबर आपलं किती मिळालं, 3. ओके. महत्वाचं आहे इक्वेशन तयार करणं. जर इक्वेशन तयार करायला चुकलं तर आपलं पुढे सगळं चुकू शकते. ओके. आणि क्वेश्चन मध्ये जरा चेक करा, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय जॅकॉबीज मेथड. इथं इटरेशन सांगितलेत का, लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, 3 इटरेशन फाइंड आउट करा, 3 इटरेशन फाइंड आउट करा.
पण इथं काहीच दिलेलं नाही. जर असा क्वेश्चन जर एक्झाम मध्ये येत असेल तर आपण काय करायचं असतात, तिन्हीच्या तिन्ही इटरेशन काय करायचे असणार आहेत, फाइंड आउट करायची असणार आहेत. नाहीतर इथंपर्यंत सोडवून थांबशील, तसं नाही करायचं. क्वेश्चन मध्ये इटरेशन दिलेलीच नाहीत किती फाइंड आउट करायचे, त्यावेळी आपण किती फाइंड आउट करायचे इटरेशन 3. त्यामुळे आपण काय करूयात, हे जे काही इक्वेशन तयार झालं त्याच्यावरून आपण आता पुढच्या स्टेप मध्ये 3 इटरेशन फाइंड आउट करायचे. ओके, आपण इथं काय करूयात, फर्स्ट इटरेशन तर फर्स्ट इटरेशन फाइंड आउट करताना आपण कोणती स्टेप वापरतोय, पहिले काय आपल्याकडे, पुट x इज इक्वल टू y इज इक्वल टू z इज इक्वल टू 0. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहे, x इज इक्वल टू y इज इक्वल टू z इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1, 2 and 3. ओके, म्हणजे आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये फिक्सच असणार आहे ती स्टेप, काय तर x y z च्या व्हॅल्यू काय पुट करायच्या, 0 पुट करायच्या. ठीक आहे, आता हे व्हॅल्यू कुठं पुट करायचे, इक्वेशन 1, 2 आणि 3 मध्ये. ठीक आहे, आपण आता काय करूयात, इक्वेशन 1 लिहून घेऊयात. काय इक्वेशन आहे, x इज इक्वल टू 18 मायनस 2y मायनस z अपॉन 15. ओके, आता तुम्हाला ज्यांनी कोणी लास्ट लेक्चर बघितलं असेल त्यांना माहित आहे आपण ह्या ज्या काय व्हॅल्यू पुट करतोय, हे लेफ्ट हँड साईडला पुट करतोय की राईट हँड साईडला. ओके, कुठं पुट करतोय आपण, राईट हँड साईडला पुट करतोय. त्यामुळे इकडच्या साईडला एक्सच्या जागी काय येणार आहे, फर्स्ट इटरेशन असल्यामुळे x1, आणि ह्या साईडला आपण काय करतोय, राईट हँड साईडला व्हॅल्यू पुट करतोय. ते 18 ऍज इट इज राहील, मायनस ऍज इट इज 2 ऍज इट इज, y च्या जागी काय येणार आहे 0. इथं लिहिलंय बघा, y इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे, आणि z च्या जागी सुद्धा काय पुट करायचं आहे 0. ओके, डिवायडेड बाय 15. आपण इथं x1 का आलाय, का तर फर्स्ट इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू पुट करतो, आपण काय करतोय x1 लिहितोय. मग आता इथं आन्सर काय ते चेक करूयात एकदा कॅल्सीवरून. एकच मिनिट हा, काय टाईप करायचं आपल्याला कॅल्सीमध्ये, 18 अपॉन 15. आता मी पुढच्या व्हॅल्यू टाईप का करत नाही तुम्हाला माहितीच आहे, का तर इथं 0 आहे, इथं सुद्धा काय येतो 0 आहे. आन्सर किती येते आपल्याचं, x1चं 1.2. ओके, म्हणजे आपण काय केलंय, फर्स्ट इटरेशन काढत असताना 3 व्हॅल्यू काढणार आहे, त्याच्यातली x1 व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. ते कोणत्या इक्वेशन वरून मिळाली, फर्स्ट इक्वेशनचा यूज करून. आता आपल्याला काय कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, y1 फाइंड आउट करायचं असेल तर कोणत्या इक्वेशनचा वापर करायला पाहिजे, सेकंड इक्वेशन. काय दिले ते सेकंड इक्वेशन एकदा लिहून घेऊयात. y इज इक्वल टू 19 मायनस 2x प्लस 3z अपॉन 20. बरोबर लिहिलंय का इक्वेशन, आहे बरोबर. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू काढायचे, y1 काढायचं ना, त्यामुळे लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू पुट करतोय का नाही, ते तर आपलं फर्स्ट इटरेशन असल्यामुळे y1. राईट हँड साईडला व्हॅल्यू पुट करा, 19 मायनस 2, x ची व्हॅल्यू काय आपल्याकडं, x इज इक्वल टू 0 प्लस 3 इज इक्वल टू z ची व्हॅल्यू काय चेक करा 0. ओके, डिवायडेड बाय काय टाईप करायचं आहे 20. याचा आन्सर सुद्धा आपण काय करूयात, कॅल्सीवरून फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं आपल्याला, 19 अपॉन 20. काय होतं हे 0.95. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर कोणतं मिळालं, y1 0.95. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, z1 काढायचा. z1 काढायचं असेल तर काय करायला पाहिजे, थर्ड इक्वेशन लिहायला पाहिजे. थर्ड इक्वेशन काय दिलं बघा, z इज इक्वल टू 22 मायनस 3x प्लस 6y अपॉन 25. आपल्याला याच्यामध्ये एक मिनिट, याच्यावरून आपल्याला काय करायचं, z1 फाइंड आउट करायचं. त्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे, z1 इज इक्वल टू 22 मायनस 3. x ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायला कोणती पाहिजे, 0 प्लस 6 आहे, त्याच्या शेजारी y ची व्हॅल्यू कोणती पुट करायला पाहिजे, 0 डिवायडेड बाय 25. ठीक आहे, समजतंय का बघा एकदा काय करतोय आपण. आता आपल्याला व्हॅल्यू काय करायचे, कॅल्सीवर टाईप करून फाइंड आउट करूयात. 22 अपॉन 25. आन्सर किती येते याचं, z1चा 0.88. म्हणजे आपल्याला काय मिळालं इथं, फर्स्ट इटरेशन मध्ये x1 y1 z1. x1 y1 z1 कसा फाइंड आउट केला आपण, x y z च्या व्हॅल्यू काय पुट केले 0, पण कोणत्या साईडला, राईट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू पुट करायच्या नाही. ठीक आहे, आता आपण काय करूया, सेकंड इटरेशन फाइंड आउट करूया. सेकंड इटरेशन मध्ये कसं फाइंड आउट करतो व्हॅल्यू, आठवतंय का कोणाला, सेकंड इटरेशन मध्ये कसं फाइंड आउट करतोय, तर x1 y1 आणि z1 जे काय आलं ते आपण काय करतोय, x y z च्या जागी पुट करतोय. इथे लिहूयात आपण, काय लिहायचं, पुट
एक्स इज इक्वल टू x1 काय आलं आपला 1.2. ओके. त्याच्यानंतर y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय y1 काय आले 0.95 अँड शेवटची म्हणजेच कोणती z इज इक्वल टू z ची व्हॅल्यू काय आली आपली 0.88 इन इक्वेशन 1, 2 अँड 3. आपण काय करणार आहे आता सेकंड इटरेशन मध्ये x1 y1 z1 च्या व्हॅल्यू आपण काय करणार आहे पुट करणार आहे इक्वेशन 1, 2, 3 मध्ये. सेकंड इटरेशन मध्ये आपण कोणत्या व्हॅल्यू काढतोय x2 y2 आणि z2. तेव्हा आपण x2 फाइंड आउट करायचं असेल तर मला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहायला पाहिजे. इक्वेशन फर्स्ट काय आहे x इज इक्वल टू 18 मायनस 2y मायनस z अपॉन 15. 18 मायनस 2y मायनस z अपॉन 15. सेकंड इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे x2 आणि राईट हँड साइडला आपण व्हॅल्यू पुट करणार आहे 18 ॲज इट इज मायनस 2. y ची व्हॅल्यू काय चेक कर आपल्याकडं 0.95 ब्रॅकेट कंप्लीट. z काय आहे 0.88 अपॉन 15. ओके. आता हे आपण जर कॅल्शियम टाकलं तर आपल्याला काय मिळून जाईल x2 मिळेल. काढूयात व्हॅल्यू त्याची आपण. काय टाईप करायचं आहे 18 मायनस 2 ब्रॅकेट 0.95 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 0.88 डिवायडेड बाय 15. आन्सर येते ह्याचा 1.0146. काय करायचं पॉईंट नंतर आपल्याला 4 डिजिट लिहून घ्यायचे आहेत. ओके. म्हणजे आपल्या ॲक्युरेसी कशी येईल बरोबर जर जास्त येईल. आता आपण काय केलं होतं x2 फाइंड आउट करण्यासाठी परत इक्वेशन 1 चा वापर केला होता. आता आपल्याला y2 फाइंड आउट करायचं आहे म्हणजे इक्वेशन कोणतं लिहायला पाहिजे सेकंड इक्वेशन. काय आपल्याकडे इक्वेशन ते y इज इक्वल टू 19 मायनस 2x प्लस 3z अपॉन 20. लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे सेकंड इटरेशन असल्यामुळे y2 आणि इथं राईट हँड साइडला आपण व्हॅल्यू पुट करतोय 19 मायनस 2 x ची व्हॅल्यू कोणती पुट करायची आपल्याला 1.2 प्लस 3 ॲज इट इज z ची कोणती व्हॅल्यू पुट करायचं आहे 0.88. ओके. डिवायडेड बाय 20. आपल्याला काय फाइंड आउट करायचं बघा y2 चा आन्सर आता आपण काय करूयात कॅल्शियम फाइंड आउट करूयात. 19 मायनस 2 ब्रॅकेट 1.2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 ब्रॅकेट 0.88 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 20. 19 मायनस 2 ब्रॅकेट 1.2 प्लस 3 0.8. काय आन्सर आहे त्याचा 0.962. ठीक आहे. म्हणजे y2 काय मिळालं आपल्याला 0.962. आता आपल्याला काय करायचं आहे z2 फाइंड आउट करायचं आहे. मग z2 फाइंड आउट करण्यासाठी कोणतं इक्वेशन द्यायला पाहिजे थर्ड नंबरचं 3 नंबरचं काय ते z इज इक्वल टू 22 मायनस 3x प्लस 6y अपॉन 25. आपण या साईडला लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू पुट करतोय का नाही तर सेकंड इटरेशनमुळे काय होणार आहे इथं z2. या बाजूला काय होणार आहे 22 मायनस 3x प्लस 6y. सॉरी आपल्याला इथं काय करायचं होतं व्हॅल्यू पुट करायचं राहून गेलं ॲज इट इज इक्वेशन लिहित होतो बघा मी. काय करायचं होतं इथं आपल्याला 22 मायनस 3 x च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे 1.2 प्लस 6 y च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायचं आहे 0.95 अपॉन 25. ओके. आता ह्याचं आपल्याला काय करायला पाहिजे z2 कसा टाईप काय करायला पाहिजे आपल्याला कॅल्शियम आन्सर कळत एकदा त्याचा काय ते बघूयात. काय टाईप करायचं आपल्याला 22 मायनस 3 ब्रॅकेट 1.2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 6 ब्रॅकेट 0.95 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 25. काय करत आहे बघा लक्षात येते का बघा 22 ॲज इट इज मायनस ॲज इट इज 3 ॲज इट इज x ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1.2 प्लस 6 y ची व्हॅल्यू काय 0.95 डिवायडेड बाय काय होतं 25. कॅल्शियम सुद्धा आपण व्यवस्थित टाईप केलेलं आहे. आन्सर काय आहे त्याचा 0.964. ओके. म्हणजे आपल्याला काय मिळालं होतं सेकंड इटरेशन मध्ये
x2 y2 आणि z2. मी गडबडीत काय केलं, ॲज इट इज इक्वेशन लिहित होतो, तसं न लिहिता आपण काय करायचं, त्याच्या व्हॅल्यू पुट करायचे होता. इथंपर्यंत लक्षात आलं असेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, थर्ड इटरेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि थर्ड इटरेशन मध्ये आपण कोणत्या व्हॅल्यू पुट करतोय, तुम्हीच सांगा आता मला. तुम्हाला माहिती आलं, लक्षात आलं आता. थर्ड इटरेशन आपण काय केलं होतं, फर्स्ट इटरेशनला XYZ च्या व्हॅल्यू 0 फिक्स आहे. सेकंड इटरेशन मध्ये काय केलं, X1 Y1 Z1 च्या व्हॅल्यू पुट केल्या. आता थर्ड इटरेशन मध्ये काय करायचं आहे, X2 Y2 आणि Z2 या व्हॅल्यू पण पुट करायचे आहेत. मग इथे इक्वेशन इथे लिहिताना काय लिहायचं, पुट x इज इक्वल टू x2 काय आपल्याकडं 1.0146. ओके. त्याच्यानंतर y इज इक्वल टू काय लिहायचं आहे, 0.962 अँड z इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलं Z2 मध्ये, 0.964. ओके. बघा x ची व्हॅल्यू म्हणजेच कोणती, x2 वाली, y ची व्हॅल्यू कोणती, y2 वाली, आणि z ची व्हॅल्यू कोणती, Z2 वाली. लक्षात येत आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला थर्ड इटरेशन मध्ये x3 y3 z3 काढायचं आहे. मग x3 काढायचं असेल तर कोणतं इक्वेशन लिहायला पाहिजे आपल्याला, एक नंबरचं इक्वेशन जे आपण इथं लिहिलेलंच आहे ते लिहूयात एकदा. काय दिलंय, x इज इक्वल टू 18 मायनस 2y मायनस z अपॉन 15. मग आता इथं आपल्याला थर्ड इटरेशन असल्यामुळे या बाजूला काय होणार आहे, लेफ्ट हँड साइडला x3 हा 18 ॲज इट इज मायनस 2 ॲज इट इज, आणि y ची व्हॅल्यू कोणती आपल्याकडे आता इथं 0.962 मायनस झेड काय आलं बघा आपल्याकडं 0.964 डिवायडेड बाय आपल्याला काय असणार आहे डिनॉमिनेटर 15. कॅल्शियम याचा सुद्धा आन्सर आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. काय टाईप करायचं आपल्याला, 18 मायनस 2 ब्रॅकेट 0.962 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 0.964 अपॉन 15. काय ते आन्सर याचा 1.0074. ओके. 4 डिजिट पण द्यायचा आहे पॉईंट नंतर. आपल्याला कशाचा आन्सर मिळाला, आता इथं x3 मिळाला 1.0074. आता आपल्याला काय करायचं आहे, y3 काढायचं आहे. y3 काढायचं असेल तर सेकंड इक्वेशन लिहिलं पाहिजे. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडं, y is equal to 19 minus 2x 3z divided by 20. आपल्याला थर्ड इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे, y3, आणि या बाजूला काय होणार आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे. 19 मायनस 2 x ची व्हॅल्यू कोणती, तर इथं लिहिलेली आपण 1.0146. ओके. प्लस 3 z ची व्हॅल्यू काय आहे 0.964 ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर लिहिले का, 19 मायनस 2x, x इज इक्वल टू 1.0146 प्लस 3 इंटू झेड काय आहे 0.964 अपॉन 20. आता हे सुद्धा आपण काय करायचं आहे, कॅल्सीवरून तुम्ही आन्सर फाइंड आउट करा. तुम्ही कॅल्सीचा यूज भरपूर करणं गरजेचं आहे. जर करत नसतील तर अवघड होणार बघा पेपरला. 19 मायनस 2 ब्रॅकेट 1.0146 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 ब्रॅकेट 0.964 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 20. ओके. आन्सर काय त्याचा, y3 इज इक्वल टू 0.9931 ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला काय करायला पाहिजे, आता Z3 फाइंड आउट करायचं आहे. Z3 फाइंड आउट करायचं असेल तर काय करायला पाहिजे, इक्वेशन नंबर 3 लिहायला पाहिजे. इक्वेशन काय आहे, 22 मायनस 3x प्लस 6y अपॉन टाईप काय करायचा डिनॉमिनेटरला 25. ओके. ही थर्ड इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे Z3, आणि या बाजूला आपण काय करणार, व्हॅल्यू पुट करणार आहे. मायनस ॲज इट इज 3 ॲज इट इज. x ची व्हॅल्यू काय आहे बघा 1.0146 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 6 ॲज इट इज. y ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 0.962 डिवायडेड बाय 25. ओके. Z3 काय आला मग आपल्याकडे चेक करायला पाहिजे. ठीक आहे. कॅल्शियम टाईप काय करायचं आहे, 22 मायनस 3 ब्रॅकेट 1.0146 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 6 ब्रॅकेट 0.962 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 25. आन्सर आहे त्याचा 0.962
9 8 9 1. ओके, आपण अशा तऱ्हेने काय केलं, थर्ड इटरेशन या क्वेश्चनचे काय केलं, फाइंड आउट केले. एक लक्षात येते का बघा, जर क्वेश्चन मध्ये आपल्याला 3 इटरेशन फाइंड आउट करा म्हटलं तर पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, जर क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय जॅकॉबियन मेथड, फाइंड आउट ओनली 2 इटरेशन्स. ओके, तर आपल्याला हा पूर्ण थर्ड इटरेशन टाइप करायची, फाइंड आउट करायची काय गरज नाही, फक्त आपल्याला काय करायचं, Z2 पर्यंत आन्सर फाइंड आउट. शिकवलेला प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकताय, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.